आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डॉक्टर, डॉक्टर, पेशंट रिस्पॉन्स देतोय. यस, यू आर राईट. खरंच देव त्यांच्या पाठीशी आहे. हा खरोखर चमत्कार आहे. शरू गायब झाली याचा आळ मी मुद्दाम अश्विनवर घेतला, कारण अश्विनचा खरा चेहरा मला सगळ्यांसमोर आणायचा होता. देवी, माझं सुंदर सुखरूप असू दे. वहिनी, वहिनी, अगं अक्षराची साथ देवी आईनं ऐकली. आपला सुंदर शुद्धीवर आलाय. वहिनी ऐकतेस ना? अगं सुंदरला शुद्ध आली आपल्या. त्याच्या जीवावरचं संकट टळलंय. आई अंबाबाई खरंच त्याच्या पाठीशी आहे बघ. लय उपकार झाले देवीचे. अक्षराचं गारानं देवी आईनं ऐकलंय. वैताई, अक्षराचीच पुण्याई आहे. तिला कळवलं का? नाही, आधी तुलाच कळवतेय बघ. तिला आधी कळवायला पाहिजे ताई. म्याच फोन करते तिला. वय वय, देवी आईची लई कृपा आहे बघा. म्या फोन करते हा अक्षराला. वय. फोन लागत नाहीये तिचा. काय करावं? गुरुजी, अक्षर आहे तिथं. तिला फोन द्या ना. पुरी
वसुंधरा मॅडमचा फोन आहे. हॅलो अक्षरा, देवी आईनं तुझं घरानं ऐकलं. तुझ्या पदरात अखंड सौभाग्याचं दान दिलंय देवीनं. आपलं सुंदर शुद्धीवर आला. आता आता समजा छान होईल बघ. समजा संकटांशी झुंज देऊन आपला सुंदर जिंकला. आता संकट तू ये लवकर हॉस्पिटल. हा आई, तुझे आभार कसे म्हणू कळत नाहीये. मी तुझ्या आयुष्यभर ऋणी राहीन. इतकं सगळं घडून हा सुंदर वाचू कसा शकतो? इट्स रिअली इम्पॉसिबल. आणि तो जर खरंच वाचला तर ही इज अ विटनेस ऑफ द ऍक्सिडेंट. तो जर काही ऍक्सिडेंट बद्दल बोलला आणि माझं नाव घेतलं तर सगळं संपेल. पोलिसांचं टेन्शन मागे लागेल. नाही, काहीही झालं तरी मी हे होऊ देणार नाही. आता पर्याय एकच, सुंदर संपला पाहिजे. त्याला जिवंत ठेवून मला गोत्यात यायचं नाही. आय हॅव टू किल हिम. आई, सुंदरचे प्राण वाचावेत म्हणून केला गा हा सगळा खटाट. कदाचित तुला आव्हान दिलं असेल मी, पण एका आईवरची एका मुलीची श्रद्धा आढळ होती. माझा हाकेला तू ओ देशील मला विश्वास होता. माझं सौभाग्य तू राखलंस. मी तुझे उपकार कसे विसरू. अशीच माझ्या पाठीशी माझी सावली बनून राहा. नेहमीच असं बळ दे आणि प्रत्येक वादळाशी झुंजायची ताकद दे. हे देवीचं कुंकू घे. आई अंबाबाई आहे पाठीशी, विश्वास ठेव. जगातलं कुठलंही कठीण काम हे श्रद्धेच्या बळावर तडीस जातं. श्रद्धा हवी, ती फळ निश्चित देते. अगदी 10 हातांनी भरभरून देते. देहि ते बलम शौर्य चकुर्यात, देहि सौभाग्य आरोग्यम, देहि मे परमम सुखम. गुरुजी, अखंड सौभाग्यवती भव. सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता.
आई तू माझ्या सौभाग्याचे प्राण वाचवलीस. यापुढे असं सदैव रक्षण कर. अश्विन, अश्विन थांब. अश्विन, अरे थांब म्हणलं ना मग. अरे तुझ्या पोसक्यात भुगा मारलाय का? डॅड, माझ्याकडे ना आता हा शेवटचा ऑप्शन आहे. हो, मी जे काय करतोय ना ते आपल्या भल्यासाठीच करतोय. नाहीतर मला जेलमध्ये सडत बसावं लागेल. डॅड, कळतंय का? तो सुंदर शुद्धीवर आलाय. हो, आणि सुंदर जर जिवंत राहिला ना तर माझ्या गळ्याला फास आहे. बघ, असं काय बी होणार नाही आणि मी तसं होऊ बी देणार नाही. पण अश्विन, तू काही येड्यागत वागाय जाऊ नकस. उगा गोष्टी हाताबाहेर जायला नग. ऐक माझं, एक फुल टोसक्यात काढून टाक आणि तो चाकू इथं सोड म्हणतोय. सोड. अरे चर पावसाळ जास्त पाहिलं तुझ्यापेक्षा. असं तापट डोसक्याने चालायचं नसतं. पुराच्या पाण्यात पोहताना शांत डोसक्यानं पोहायचं. त्या वसुंधरीचा अवतार पाहिलंच ना? हो, पाहिलं ना. त्या अवताराला बघून तुम्ही असाच घाबरत आयुष्य काढलं घरात. सगळे त्या वसुंधराला देऊन बसतायत. डॅड, पण मी तुमच्यासारखा नाहीये. आय डोंट केअर. हे बघ, तू अगोदर शांत हो आणि बाप ज्या 4 गोष्टी सांगायला लागल्या ना त्या नीट ऐकून घे. त्यापेक्षा मी जे काही सांगतो ना ते तुम्ही ऐका. आणि मी जे काही करतोय ना ते फक्त बघत राहा. डॅड, त्या वसुंधराचा जीव आहे ना त्या सुंदर मध्ये आहे. आणि एकदा का सुंदर संपला की वसुंधरा आपोआप कोलमडून पडेल. आणि मग आपल्याला काहीही करायची गरज नाहीये. हे बघ, काय बी झालं तरी तू उगा काय बी करायला जायचं नाहीस. उगा रक्तात पडून आरोपी व्हायचं आणि भलत सलत अंगावर यायचं. डॅड, कत्तलखान्यात ना मेंढ्या असतात आणि त्या मेंढ्यांना बंदुकीने ठार मारणारा हत्यारा असतो. आता पर्याय 2च आहेत. बंदुकीच्या या साईडला उभं राहायचं की बंदुकीच्या त्या साईडला. आणि माझा पर्याय ठरलाय. मला सुंदरला संपवावंच लागेल. माझ्याकडे हाच एक ऑप्शन आहे. ते तुमच्यासारख्या घरात असं घाबरून बसून राहिलो ना तर माझ्या पण आयुष्याची मातीच होईल. आता तू माती खायची ठरवलीच ना? का मग माझा ना इलाज आहे. वसुंधरा मामीच्या पदराखाली राहायची हीच तर संधी आहे. आणि अश्विनचा बी काटा बरोबर काढता येईल. काही जास्त खेळी न खेळता मला माझं काम साध्य करता येईल. ए बाबा, हा उठ की. तू बरा झाला का नाही? का तुझ्या आवडीचं गाणं ऐकू आपण? हा, तुला माहितीये का, सुंदर का नाही ते गाडीवर फिरत असायचो ना आम्ही, सारखं तेच गाणं म्हणायचं. गाडीवर फिरताना आंघोळ करताना मी तेच गाणं म्हणत असायचं. तुला मी गाणं ऐकू का? हा, तुला बरं वाटेल जरा. फोन बंद ठेवा फोन. सॉरी. अय बाक्या,
अरे रडू नगस. सुंदर नक्की गाईल बघ तुझ्या सोबत. अरे 1000 जीवासनी पोचणारी त्याची आई आहे वसुंधरा. वाघिणी सारखी अक्षरा त्याची बायको आहे त्याच्या साथीला. त्यांची पुण्याई वायाने जायची बघ. विश्वास आहे मला आपला सुंदर नक्की बरा होईल बघ. देवी आई, हे काय चालवलं आहेस तू? असे घाव का करतेस तू? अगं परीक्षा बघावी, पर इतकी कठीण. हे असं काही होतं ना तेव्हा जीव तुटतो आई. ज्यांच्यावर विश्वास ठेवला तेच बेईमान निघाले. पाठचा भाऊ असा पाठीत खंजीर खुपसेल असं नव्हतं वाटलं आहे. अक्षराच्या रूपानं तू सुंदरचे डोळे उघडलंस. आता तूच अशी डोळे झाकून बसू नकोस. अश्विनला त्याच्या पापाची सजा दे. मामी, मामी, काय ग, काय झालं? मामी, अश्विनला येळीच थांबवलं पाहिजे, नाहीतर तो नाहीतर काय? तो सुंदरला संपवायला निघालाय. देवा, तू आधी ताईंसनी कळ. हा वय आलेच. मामी, आई फोन नाही उचलत आहे. बर, मी आज जाते हॉस्पिटलला. वय. देवी आई, माझ्या सुंदरचं रक्षण कर. सुंदर, सुंदर, हाय सुंदर, बाळा कसा आहेस र? नाही बोलू नगस काय बी. अरे अक्षरा आणि वहिनी आता येतील बघ. हा सुंदर, तुम्ही इथेच थांबा, मी डॉक्टरांना बोलून आणते. वय वय लवकर आण. बारक्या, मी म्हणलं होतं ना व सुंदर ते येतीलच इतक्यात. हा हा बाळा, बरं वाटतंय ना ब तुला? हा मॅडम, हा मॅडम शांत व्हा. पेशंटशी बोलू नका. पेशंटला विश्रांतीची गरज आहे आणि तुम्ही त्याला बोलायला लावलं की त्यांच्यावर ताण आहे. वय डॉक्टर नाही बोलणार, चुकलं आमचं. अय बारक्या, चल बाहेर, चल बाहेर. प्लीज. वय हॉस्पिटल एक अशी जागा जिथं लोक बरे होतात किंवा थेट देवाघरी जातात. वसुंधरा तर देवीचा सतत जपच करत असते. इट मीन्स देवीची ती खास आहे. सुंदरला वर पाठवलं तर वसुंधराची प्रार्थना सार्थकी लागेल. देवी सुंदरची चांगलीच काळजी घेईल.
सुंदर, हे सुंदर, बघ तरी कोण आलंय. तुझा लाडका भाऊ अश्विन.